नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ. मित्रांनो, आपण 2 दिवस झाले, 3-4 दिवस झाले यूट्यूबवर टाकला नव्हता, पण काल आपण फेसबुकवर अपडेट दिली होती बाजारभावाची. आज कुठंतरी आपल्या मंडी बाजारामध्ये कुठंतरी उठाव आपल्याला दिसून आलेला आहे. त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहे. मित्रांनो, आज अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आमच्याकडे आज दुपारपासूनच पाणी गरजायला लागला होता. तुमच्याकडे पाण्याचं वातावरण कसं काय ते पण कमेंट करून सांगा. आज 19 एप्रिल 2026चे आपण बाजारभाव इथं जाणून घेणार आहे. सर्वप्रथम जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अपडेट तुम्हाला भेटत जाईल. तर मित्रांनो, या काल म्हणजे आज जी अपडेट आपल्याला द्यायची आहे ती मंडीमध्ये जयपूर म्हणा, दिल्ली मंडी म्हणा, थोडंफार आपल्याला 2-3 रुपयाने उठाव इथं दिसला. जी 52 रुपयापर्यंत मंडी बाजार होती ते आज 55-56 रुपयापर्यंत मंडी बाजार गेलेले आहे. आणि जयपूर मंडी, दिल्ली मंडीला आपला माल जात नाही शक्यतो, पण आपला MP, UP, भोपाळ, लखनऊ, UPमध्ये आपला माल जातो. आपल्या महाराष्ट्राचा माल जातो, आपल्या संभाजीनगरचा माल जातो. असं मला काल 2-3 दिवस पहिले, 2-3 दिवसापासून एक व्यापारी लखनऊचे आपल्याला कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते आपल्याला अपडेट देत असतात. तर मित्रांनो, जे लखनऊचे व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जो महाराष्ट्राचा माल येतो आहे तुमच्या संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यामधून, सिल्लोड तालुक्यामधून, त्या ज्या गाड्या आहे त्या आपलं 45, 46, 47 रुपयापर्यंत आम्ही खाली करतो आहे. मग याचा अर्थ की आपल्याकडे जे बाजारभाव चालू म्हणजे घेतला पाहिजे, व्यापाऱ्याने काय घेतला पाहिजे बुवा, कमीत कमी 35 ते 38 रुपयापर्यंत माल आपल्या संभाजीनगरमध्ये घेतला पाहिजे, असं त्या व्यापाऱ्याचं पण म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे ते पण सांगा. तर मित्रांनो, आज 19 एप्रिल 2026ची अपडेट म्हणजे अशी आहे की सुपर माल जर असला तर एक 32 रुपयापासून तर एक 34-35 रुपयापर्यंत बाजार, मी काल पण फेसबुकच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. 35-36 रुपयापर्यंत चांगला VIP सुपर माल जर असला तर त्याचे बाजार असे चालू आहे, म्हणजे खरेदी चालू आहे. सरासरी जर सरलगड तुम्हाला प्लॉट द्यायचा असला तर कमीत कमी 30-31 रुपयापर्यंत, 32 रुपयापर्यंत सरलगड तुम्ही सौदे करू शकता. 2 दिवस पहिलेच आमच्या तालुक्यामध्ये सरलगडचा 30 रुपयाचा सौदा झालेला होता. त्याच्यात डागीटोळ सर्व होतं. तर मित्रांनो, आता भरपूर शेतकऱ्यांचे कॉल असे येत आहे की येणारा म्हणजे भाव वाढतील का नाही वाढतील. तर भाव वाढण्याचे चान्सेस एक आता म्हणजे अंदाज पण एवढा कोणी लावू शकत नाही, कारण युद्ध पण बंद झालेलं आहे. पण थोडाफार आपल्याला या 2-3 दिवसापासून थोडाफार आपल्याला सुधार दिसतोय, पण असं कन्फर्म कोणीच सांगू शकत नाही की या 2-4-8 दिवसामध्ये किंवा मग भाव वाढतील बा. कारण युद्धाचा जो परिणाम आहे तो अजूनसुद्धा आपल्याला कुठंतरी वाहतुकीवर म्हणा, कशावर तरी म्हणा, आपल्याला दिसतोय. युद्ध बंद झालेलं आहे, पण मग कुठं ते जे एक्सपोर्ट वगैरे करत असतील माल, माझ्या माहितीच तर आपला म्हणजे आपला माल इथंच महाराष्ट्रामध्येच पूर्ण खतम होऊन जातो. तर मित्रांनो, आपला माल फक्त MP, UP, बाराबंकी या आपल्या महाराष्ट्राचा माल जात असतो आणि जे जयपूर, दिल्ली मंडीला आहे तो दुसऱ्या राज्यातला माल येत असतो. त्याचे भाव जे आपल्यापेक्षा थोडे 1000 रुपये प्लसच असतात. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय सौदे झाले ते पण कमेंट करून सांगा आणि व्यापारी काय मागणी करताय ते पण कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला पाणी चांगलं असेल तर तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला पाणी चांगलं नसेल तर तुम्ही देऊन टाका. हा पण 34 ते 35 रुपयापर्यंत भाव बी त्याच्यात पण चांगले पैसे बनत आहे. तर भरपूर काही लोक मला कमेंट करतात की सोशल मीडियावाल्यांमुळे नुकसान झालं, कसं काय झालं, नुकसान झालं बा. तर मित्रांनो, तुम्हीच सांगा आता खरोखर नुकसान कशामुळे झालं. काही ना काही निमित्त लागतं या लोकांना, की हे जर युद्धाचं सावट जर आलं नसतं तर खरोखर शेतकऱ्यांचे चांगले पैसे झाले असते, असं मला पण वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.